आपण जाऊ चेकमेटला, मग तिकडे जाऊन मी ब्लॉग कंटिन्यू करते. चला आपली बस बघा बस. ब्लॉगसाठी असं पण बसायला लागते एकदम रिस्कवर, कारण की आमचा ड्रायव्हर रिस्कर आहे एकदम. आम्ही चेक टाक्यावर आलो. ही हंडी आहे आणि तिथे ट्रॉफी आहे. ट्रॉफी खूप सुंदर आहे, मला खूप आवडली, मोठी पण आहे. आता आपण बघू किती वेळ लागतो आपल्याला इथे, किती थर लावतो आपण. काही सर्व टेम्परेचर असेल पण चाय झालाच पाहिजे. पावसात थर लावतोय. मस्त का लागते आपले बॉडी एकदम ट्रेंड आहे. तर गाईस तुम्ही बघितलं असाल एवढा कडक पावसामध्ये कडक साथर लावलेला आहे. ही आहे सह्याद्रीची ताकद. एक नंबर. तर गाईज आम्ही आलेलो इथे देवीपाडाला. पण इकडे आता एक माणूस सांगून गेला ऑलरेडी 28 नंबर झाले आणि त्यांचा 8वा नंबर अजून त्यांचा आलेला नाही, म्हणजे आता खूप टाइम लागेल. म्हणजे खूप टाइम लागेल. मग आता आपलं कधी नंबर आहे ना माहिती आहे, आपण बघूया. तर गाईस मित्रांनो इकडं गौतमी पाटील आले, एकदम कातील गौतमी पाटील. इकडे गौतमी पाटील आलेली आहे म्हणून इकडे एवढी गर्दी आहे. तिकडे बोरिवलीवाल्यामध्ये तर खूप जास्त गर्दी आहे, म्हणून आम्ही इकडे थांबलो नाही. आता पुढे आणखी 2 बुकिंग केले तिच्या, त्या फोडायला चालू आम्ही. इकडे खूप गर्दी होती, संध्याकाळ झाली असते. आम्हाला अजून मीरा भाईंदरमध्ये पण जायचं आहे, मीरा भाईंदरचा अंडा फोडायचा आहे. आता आम्ही ठाकूर विलेजला आलोय. तिकडे तर खूप टाइम लागणार होता, म्हणून ठाकूर विलेजला आलोय. तुम्हाला एक व्ह्यू दाखवते. मस्त आहे ना. दोघं तिघ जण पडले. तुम्ही लोक कशाला काय करता यार? कुठे जाणार तुम्ही लोक? हा दे सलामी. आम्ही गावठाणकर एक नंबर. माननीय श्री तुमचे गणेश आवटी संकेश खाडकर तर तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. मस्त अशी 7 थरांची सलामी दिली, एकदम क्लिअर वाली. आता आपण दुसरीकडे जाऊ. इकडे तर खूप मस्त झालेला. आता बघू आपलं दुसरं लोकेशन काय आहे. घरात नाही आहे तरी पण उगाची शायनिंग मारतोय. किटकिट लावली आहे गाईस.
आम्ही ठाकूर विलेज मधून आलोय. ठाकूर विलेजची हंडी झाली आहे. आता आम्ही गावठणमध्ये गावठणमध्ये आलो. आलोय. आता मीरा भाईंदर फिरू पूर्ण दिवसभर. आता तिकडची हंडी झाली आहे. आता इकडे मग भेटू आता पूर्ण मीरा भाईंदरच्या हंड्या फोडताना तुम्हाला दाखवते. मराठी माणसांना ताटकणा ठेवायला दोनच माणसांनी शिकवलं. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे. साई आशीर्वाद पथकाचा यशस्वी सलामी दिलेली आहे. साई आशीर्वाद दोंडा पथक आणि यशस्वी सलामी दिलेली आहे. सर्वांनी जोरदार त्याचे कौतुक करायचे. सर्व रसिकांना विनंती आहे जोरदार टाळ्या वाजवा. साई आशीर्वाद. काहीच आता आमचा जेवण झालाय. पावभाजी. आता इकडनं आम्ही काशीगाव. जाणार काशीगाव मध्ये. इकडे आता सर्वांचं पोट फुल झालाय. आता सर्वांना एनर्जी आली आहे. फक्त आम्हाला दोघांना झोप आली आहे. साई आशीर्वाद गोविंदा पथकाची गोविंदांना विनंती आहे. तर आता आपण काशीगावात आलोय. गावठण मधली झाली. आता काशीगाव मध्ये आलोय. बघूया आता इकडे किती वेळ लागतो ते. आता 6 तर वाजले ऑलमोस्ट. बघूया चला. छोटी मुलं त्या शेवटच्या स्तरावरती आणि अतिशय त्याच्या भोवताली जे इतर मंडळ आहे माझ्यामध्ये साईवाले आहेत आणि इतर कोणते आहेत संकल्पवाले आहेत. तर त्यांनी बाजूने थोडासा त्यांना तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असणार की हार्नेस किती जरुरी आहे ते. म्हणून हार्नेस लावूनच चढायला पाहिजे. तुम्ही व्हिडिओ बघितलीच असेल की त्या सेफ्टीमुळे 2 जण पडायचे राहिले. सो सेफ्टी इज इम्पॉर्टंट. हे बघा, हे बघा, यांना बघा. आता आपण मीरागावला आलोय. आता मीरागावची हंडी फोडू. चला. तर आता आपण आलोय आरंभ फाउंडेशन. इकडे आपल्याला गेल्या वर्षी मानाच्या हंडीचा हे दिलेला लाभ दिलेला. आता आपण परत तिथे आलोय. आता या वर्षी बघू आपण काय करतोय ते. मनापासून धन्यवाद. या सर्वांनी आम्हाला भरघोस असं सहकार्य. सोमनाथ दादा किधर भी है मंच पे आए. सोमनाथ दादा. साई आशीर्वाद पेनकर पाडा आपल्या जवळचं साई आशीर्वाद मंडळ आहे. गेल्या वर्षी यांना मान मिळाला होता दहीहंडीचा. यावर्षी 7 टनाची सलामी देत आहेत. साई आशीर्वाद सुंदर असे 3 कडक एक्के लावत आहेत. कडक असे 3 एक्के. खूप सुंदर प्रयत्न होंगे तो जल्द से जल्द स्टेज पे आ जाइए.
तर मित्रांनो आरंभ फाउंडेशनला आपले एकदम कडक 60 लागलेत आणि आता सलामी दिलेत आणि आता परत आपण चाललोय प्रताप फाउंडेशनला. बघत राहा. मजा तर खूप येते पण कानं आहे ना, कानं आमची दुखली, कानं फाटले आमचे अक्षरशः. कारण की छपरी लोक आले तर फाटफूट साऊंड घेऊन ते गाडीचा ऍड्रेस चेंज केला आहे. एक्झॉस्ट वगैरे लावून यांना खूप चांगलं ए छपरी, तूच तुला माहिती आहे कोण आहेस तूच हे एक्झॉस्ट ऐकून आणि पिपिरी ऐकून पिपेरी. कानं खराब झाले, कानं डोकं दुखते. मित्रा ऐक ना बाबा. बोल ना. तर तुम्हाला कसं वाटतं इकडे येऊन? मला आता लय खुशी झाली. आता आम्हाला 8 थर लावायचे मॅक्सेसला. हा. आता मी प्रताप फाउंडेशनला 7 लावू. तो आपली इकडे उतरून आहे मॅक्सेस. आता कुठे लावून आले तुम्ही? आता आरंभाला लावून आलो. 7 कडक लावले. माझ्या पुढं कुठं आहे? पुढं आहे. चला ना तुम्ही पण. कुठं आहे? फॅन्सकडे चाललात मी पाहिलं ना तिकडून त्याच्यामध्ये. भाई. तुला टोस्ट केलंय नी, रोस्ट नाही. टोस्ट कर रे भाई. नेक्स्ट टाइम अगले ब्लॉग में नक्की. नक्की. मित्रांनो हा माझा फ्रेंड आहे आणि हा 4 मध्ये जातो, 4 मध्ये. वरच्या 4. आणि याचं नाव आहे सिद्धार्थ मिसल पाव वडा उसळ गरम भजी. कोणाला पाहिजे असतील तर याला सांगा, हा ऑर्डर घेतो. बड्डे मित्रांनो आम्ही पोहोचलोय प्रताप फाउंडेशनच्या इकडे. तुम्ही पाहू शकता तिकडे लावणार ना 7 लावणार ना, कडक लावणार ना. 7 लावणार की नाही? 7 लगाएंगे ना. प्रशिक्षक बिल्कुल जो भी आप भी आगे आइए. आइए, आपको इसी बीच में अपना जगह बनाना पड़ेगा. कैसे आ जाओ. मैं बिल्कुल चौक पे और दूसरे काम है हमारे. मित्रांनो प्रताप फाउंडेशनला पण कडक 7 लावलेले आहे.
ट्रॉफी जिंकली आम्ही आणि आता आम्ही आलो तिकीट होता. तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. एकदम गार वाटते उसारच क्यूट. बस ताई, तुम्ही ताई आहेत का दादा आहात? सांगते उद्या ये. उद्या किती वाजता? तुझ्या वेळी ये. माझ्या ऍड्रेस अरे नाऱ्या आहे तर काय लो ही नारी नाही, हे नाऱ्या होता. आम्हाला नारी तर मित्रांनो, हायंडेच्या बीपी रोडला पण कडक साथ लावले आणि पोरं एवढी भारी आहेत ना, एवढा वेट करतात ना, एक नंबर आहे. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय मॅक्सेस मॉलला. तर गाईस, आम्हाला फ्रेंड आहे आणि आज याचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे भावा. धन्यवाद भावा, तुला आठवण आली. अरे भावा, आठवण होता मी टाकलेला तुझा. तर भावा, आपल्या किती तर लावलेला आज इकडे मॅक्सिसला? हवा इथे आज आपल्याला 8 थर लावून आपलं स्वप्न साकार करायचं आहे आणि आपल्या पूर्ण बेंकरपाड्या गावाचं नाव रोशन करून आपल्या मंडळाचं पण नाव रोशन करायचं आहे. आणि होईल ते नक्कीच होणार करायचंच भावा. आहे. होणार ना भावा? हा, चला बघू आता पुढे बघत राहा तुम्ही. व्हिडिओ अजिबात स्किप नका करू. तर guys, गर्दी पाहू शकता तुम्ही. Oh yeah. शाप प्रेम का हे पाप समजेना वचनांचा पाचोळा उरला उन्हात भटकतो बाण बाण मनातल्या मनात माझ्या देवा तर आता तुम्ही व्हिडिओ तर बघितलीच असणार. आपली पूर्ण 8 थर केलेले. फक्त आणि फक्त 1-2 सेकंदासाठी आपण राहिलो, ते पण फक्त उभे राहायचे बाकी होते. पूर्ण 8 थर आपण केलेलो. ठीक आहे, पडलो, कोणाला लागलं नाही हे महत्वाचं आहे आमच्यासाठी. तरी सर्वांसाठी तेच महत्वाचं आहे की पडलो, ठीक आहे, लागायला नाही पाहिजे कोणाला. पण एवढी 2 महिन्याची मेहनत आणि फर्स्ट अटेम्प्ट होता, तर सर्वांना वाटत होतं की हा फर्स्ट अटेम्प्ट सक्सेसफुल जाऊ दे. ठीक आहे, नाही गेला, पुढल्या वर्षी आम्ही प्रयत्न करू. पण ह्याच्यानी सर्वांना एक शिकायला भेटलंय की म्हणजे खूप मेहनत लागते. सर्व पथकामधले सर्व पोरं रडले, सर्व. असं कोणीच नाही जो रडला नाही. आम्ही लिटरली, मी आणि आम्ही जेवढा पण म्हणजे फिमेल्स होतो, आम्ही सर्वांना गप्पा करतोय. मोठ्यांपासून लहानांपासून जे पथकामध्ये नव्हते, जे हंडीला म्हणजे जे उभे पण नव्हते ना हंडीमध्ये, ते सुद्धा रडले. वाईट वाटतं कारण खूप मेहनत केली आहे. ठीक आहे, पुढल्या वर्षी आणखी मेहनत करू. पण असं वाटत होतं की हा फर्स्ट अटेम्प्ट होता, 8 थर लावले होते, मेहनत केलेली 2 महिन्यात सक्सेसफुल व्हावा. बट ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ बघितलेच असणार. पूर्ण 8 थर केलेले. पोरांना मानलं पाहिजे. किती वेट काढतात माझ्या काय. खूप वेट काढला. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, खूप वेट काढला होता. ठीक आहे, नेक्स्ट टाइम आपण परत एकदा नेक्स्ट टाइम पक्का आपण जास्त मेहनत करून लावू आणि 8 नक्कीच लावू. माझ्या